सुरुवात होते. लेट्स प्ले गेम ऑन. दिवस क्रमांक 2, अंतिम दिवस. अंतिम दिवसातील पहिला सामना गोलंदाजीसाठी निलेश आणि बॅटिंगसाठी विकी काळे आणि मॅकमिलन गोविंद. आकाश आलेत गोलंदाजीसाठी. पहिलं षटक, पहिला बॉल आकाश गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळत आहेत. पहिला बॉल उसळी घेणारा पाहायला मिळतोय. बॉल जर आपण पाहिलं तर गोशांकी क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होताना पाहायला मिळालाय. एक धाव मात्र टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. एकेरी धाव्याच्या मदतीने संघाचं खातं उघडलंय. अंतिम दिवसातील पहिल्या सामन्याला आता सुरुवात झाली आहे. प्रो लिंक स्पोर्टच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट, हा क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. पुन्हा एकदा उसळी घेणारा चेंडू पाहायला मिळतोय. नो बॉल आता पंच घोषित करतायत. अतिरिक्त धाव या संपूर्ण स्पर्धेमध्ये पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय सर विनायक जोशी, विश्वनाथजी लिंगायत आणि त्याचप्रमाणे सर अविनाश बंगाळ असे 3 मॅच ऑफिशियल्स पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहेत. त्याचप्रमाणे गुणलेखक म्हणून आमचे मित्र सिद्धेश कालपासून आमच्या समवेत जुळलेत. आजच्या संपूर्ण दिवसामध्ये तुम्ही आवाज ऐकाल जयजी भोसले सरांचा. प्रो लीग स्पोर्टच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट. लाख मोलाची स्पर्धा वरळी मान्सून धमाका 2025 दुसरं पर्व. यावेळेला बिग हिट. पुल केलाय, पुल झालाय सक्सेसफुल. बॉलला पाठवलंय मैदानाच्या बाहेर. 4 धावांसाठी येतोय चौकार. दिवसातील 6 धावा धाव फलकावरती. 6 ऑन बोर्ड. पहिलं षटक प्रगती पथावर. आकाश हे पहिलं षटक हाताळतोय. यावेळेला चांगला बॉल हाताळला आकाशने. चांगलं कमबॅक. बरोबर टप्प्यावर बॉल हाताळला. यष्टीरक्षकाच्या दिशेने वेध घेणारा चेंडू. डॉट बॉल आलाय. वळीचा आदर्श नगर आणि याच आदर्श नगरात आपण पाहतोय ही स्पर्धा. आणखीन एक बिग हिट. याही बॉलला पाठवलंय मैदानाच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. विकीच्या बॅटमधून दुसरा. रन झाले धाव फलकावरती आता 10. 10 ऑन बोर्ड. पहिलं षटक प्रगती पथावर. 2 चौकार आतापर्यंत विकीच्या बॅटमधून पाहायला मिळत आहेत. क्रिकेटचा महासंग्राम दिवस क्रमांक 2 मधील हा पहिला सामना मैदानामध्ये रंगत असताना यावेळेला आणखीन एक शॉट. बिग हिट. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली झेल टिपलाय. विकेट आली आहे. फलंदाज विकी आउट. अजित तैनात होते, त्यांनी झेल टिपला. विकीची खेळी आता संपुष्टात आली आहे. 2 चौकार त्याने ठोकले होते. चांगल्या फॉर्म मध्ये बॅटिंग करत होता. विकेट मात्र आली आहे. महत्वाची विकेट. धावा झाल्या धाव फलकावरती 10 आणि 1 गडी माघारी परतलाय टीम म्हाळसा 11. मोठा धक्का. विशेष सहकार्य या संपूर्ण स्पर्धेमध्ये माननीय श्री निशिकांतजी शिंदे साहेब, भारतीय कामगार सेना सहचिटणीस यांचं विशेष सहकार्य लाभलेलं आहे या संपूर्ण स्पर्धेमध्ये. या स्पर्धेचे मुख्य मार्गदर्शक आणि सौजन्य ॲडव्होकेट डॉक्टर साजनजी पाटील सर यांच्याच माध्यमातून पुरस्कृत केली गेलेली ही स्पर्धा आपण पाहतोय. वरळी मान्सून धमाका 2025 दुसरं पर्व. नवीन फलंदाज आपण पाहतोय बॅटिंगसाठी येत असताना. सुफियान बॅटिंगसाठी आलेत. विकेट आली आहे. विकेट आल्यानंतर नवीन फलंदाज सुफियान मैदानामध्ये येताना पाहायला मिळतोय. पुढचा बॉल प्रचंड वेगात हाताळला होता. दिशा थोडीशी भरकटली आहे. वाईट बॉल आता पंच घोषित करतायत. अतिरिक्त एक्स्ट्राची धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धाव संख्या आता जाऊन पोहोचली आहे धाव फलकावरती टीमची आता 11 या आकड्यावर 11 ऑन बोर्ड. 11 धावा धाव फलकावरती झाल्यात. पहिलं षटक प्रगती पथावर. थोडंसं महागडं ठरलं होतं पहिलं षटक, पण विशेष बाब म्हणजे विकेट देखील आली आहे. ज्या फलंदाजाच्या बॅटमधून 2 चौकार आले होते त्याची विकेट मात्र मिळाली आहे या षटकामध्ये. पुढचा बॉल पुन्हा एकदा प्रचंड वेगात बरोबर टप्प्यावर हाताळलाय. बरोबर गेल्या यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल. पहिल्या ओव्हरचा खेळ आता समाप्त झालाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा धाव फलकावरती झाल्यात. 1 गडी माघारी परतलाय टीम म्हाळसा 11. 2 चौकार आल्यानंतर चांगलं कमबॅक गोलंदाज आकाशने केलं होतं.
निलेश आलेत गोलंदाजीसाठी. षटक क्रमांक 2. अगदी कमी वयातच नावलौकिक झालेला हा गोलंदाज आहे निलेश. सगळ्याच प्रेक्षकांच्या नजरा मात्र या स्पर्धेवर असताना पाहायला मिळतील. काही प्रेक्षक ऑनलाईन या मॅचचा आनंद घेत आहेत ट्रोलिंग स्पोर्टच्या वाहिनीच्या माध्यमातून. काही प्रेक्षक मैदानामध्ये उपस्थित राहून या मॅचचा आनंद घेत आहेत. निलेश आलेत गोलंदाजीसाठी. निलेशचा पहिला बॉल सोडून दिलाय. वेल लेफ्ट केलेला चेंडू. योग्य बॉल पाहायला मिळतोय. डॉट बॉल आलाय. चांगला बॉल पाहायला मिळाला निलेशचा. षटक क्रमांक 2 तो हाताळतोय. स्लोअर वन डिलेव्हरी पिक केलाय आणि बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावांसाठी सिक्सर मॅकमिलन गोविंदच्या बॅटमधून. चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. 17 धावा धाव फलकावरती. 17 ऑन बोर्ड. यासाठी ओळखला जातो हा खेळाडू मॅकमिलन गोविंद. थेट उत्तनवरून ही स्पर्धा खेळण्यासाठी आपण पाहतो वरळीच्या आदर्श नगरमध्ये येत असताना पहिलाच बॉल खेळले आणि पहिल्याच बॉलवर षटकार आपल्याला पाहायला मिळतोय मॅकमिलन गोविंदच्या बॅटमधून. आणखीन एक. यावेळेला फटका फसलाय. फिल्डर बॉल पर्यंत पोहोचेल का जज करतोय. ओ व्हॉट अ कॅच. झेल टिपलाय. विकेट आली आहे. मॅकमिलन गोविंद बॅक टू द पॅव्हिलियन. मोठा धक्का. चांगला झेल. बरोबर अंदाज घेतला. बॉल पर्यंत पोहोचला. शेवटच्या क्षणाला झेल त्याने टिपलाय आणि विकेट आली आहे. आकाशने तो झेल टिपलाय. विकेट आली आहे. फलंदाज मॅकमिलन आउट झालाय. नवीन फलंदाज आपण पाहतोय बॅटिंगसाठी येत असताना टीम महाराष्ट्र 11 संघाकडून मोठा धक्का बसतोय. पहिल्या षटकामध्ये विकीची विकेट. 2 चौकार आल्यानंतर विकीची विकेट मिळवून दिली होती आकाशने. दुसरं षटक निलेशने हाताळलं. षटकार आल्यानंतर विकेट आली आहे मॅकमिलनची. अतिश आलेत बॅटिंगसाठी नवीन फलंदाज. आजच्या संपूर्ण दिवसातील दुसरा सामना विनर्स 11 वरळी विरुद्ध श्री स्वामी समर्थ बांद्रा. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असणार आहे आयोजन समितीची संपर्क साधा आणि आपले जे किट्स आहेत ते आपल्याकडे घेऊन जायचे आहेत. विनंती असणार आहे दोन्ही संघाच्या कर्णधारांना. नवीन फलंदाज आपण पाहतोय आतिश. गोलंदाजीसाठी निलेश. नेक्स्ट बॉल. आपटलेला बॉल. डीप मधून आपण पाहतोय फिल्डर बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतायत. 1 धाव पूर्ण केली आहे. 1 धावेवर आता समाधान मानावं लागेल का पाहायचंय. बरोबर बॉल त्या ठिकाणी शोधून काढलाय. 1 धाव मिळेल. धावसंख्या 1ने पुढे सरकली आहे. जाऊन पोहोचले धाव फलकावरती आता 18 या आकड्यावर. 18 धावा धाव फलकावरती झाल्या. 2 गडी माघारी परतले टीम महाराष्ट्र 11. थोडासा बॅकफुटवरती जात असताना पाहायला मिळतोय कारण विशेष बाब म्हणजे पहिल्या षटकामध्ये विकेट आली. दुसऱ्या षटकामध्ये देखील विकेट आली आहे मॅकमिलन गोविंदची. पहिल्या षटकामध्ये विकीला माघारी परतवलं होतं गोलंदाज आकाशने. यावेळेला चांगला स्ट्रोक. ट्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळतोय. बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. सुफियानच्या बॅटमधून हा दर्जेदार स्ट्रोक पाहायला मिळतोय. आजच्या संपूर्ण दिवसातील चांगला फटका पाहायला मिळतोय. धावसंख्या आता जाऊन पोहोचले धाव फलकावरती 24. डोळ्याचं पार न फेडणारा फटका पाहायला मिळाला. 24 धावा धाव फलकावरती. आतापर्यंत 2 षटकार आलेत या षटकामध्ये. निलेश थोडंसं बहागडे षटक. विशेष बाब म्हणजे विकेट देखील आली या षटकामध्ये. पुढचा बॉल. यावेळेला देखील पुन्हा एकदा कव्हर क्षेत्रामध्ये फटका खेळण्याचा प्रयत्न. आता निर्धाव चेंडूची सांगता होते. डॉट बॉल. षटक क्रमांक आता 2चा खेळ समाप्त झालाय. 12 चेंडूंच्या समाप्तीनंतर 12च्या सरासरीने 24 धावा धाव फलकावरती. 2 गडी माघारी परतले टीम महाराष्ट्र 11. पुन्हा एकदा आकाश आलेत गोलंदाजीसाठी. षटक क्रमांक 3. ज्या खेळाडूने पहिलं षटक हाताळलं होतं विकीची विकेट ज्या खेळाडूने पटकावली होती 11 धावा त्याने खर्च केल्या होत्या त्याच गोलंदाजाला आता आमंत्रित केलं जाईल आकाश.
या षटकामध्ये 13 धावा खर्च केल्यात निलेश यांनी. 2 षटकार जरूर आले, विकेट आली आहे मॅकमिलन गोविंदची. क्रिकेटचा महासंग्राम, वळी मान्सून धमाका. काल धमाकेदार परफॉर्मन्स राहिला होता राहुल वराडकरचा. आणि सायंकाळच्या सत्रामध्ये जर आपण पाहिलं तर राहुल चौधरीची देखील बॅट बोलली होती. वैयक्तिक 38 धावा त्याने केल्या होत्या या मॅच मध्ये. डॉट बॉल आकाश, षटक क्रमांक 3. पहिला चेंडू निर्धावालाय. बॅटिंग करावी लागेल, दोन्ही फलंदाजांना मोठमोठे फटके खेळावे लागतील. टीम महाराष्ट्र 11 संघाकडून बॅटिंग करत असताना आपण पाहतोय नवीन बॅटर आहेत सुफियान आणि त्याच्या समवेत आतिश, कारण दोन्ही सलामीवीर फलंदाज माघारी परतलेत. पुढचा बॉल लो फुल टॉस होता. समोरच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफ मधून बॉल पर्यंत फिल्डर पोहोचण्याचा प्रयत्न करतायत. लॉंग ऑन मधून फिल्डर पोहोचलेत आणि डायरेक्ट थ्रो. चांगला प्रयत्न केला होता फिल्डरने, तोपर्यंत 2 धावा मात्र धावून पूर्ण केल्या. त्या दुहेरी धावेच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचले धाव फलकावरती टीमची आता 26. तिसरं षटक प्रगती पथावर. आतापर्यंत 2 चेंडू गोलंदाजाने हाताळले, 2 धावा आतापर्यंत त्याने खर्च केलेत. पहिला चेंडू निर्धाव हाताळला होता, दुसऱ्या बॉलवरती दुहेरी धाव आली आहे. पुन्हा एकदा बिग हिट खेळलेत. फिल्डर आहेत लॉंग ऑन मधून, त्याच्या डोक्यावरून बॉल निघून गेलाय. 1 बाउन्स सीमारेषा पलीकडे. 4 धावांसाठी आलाय चौकार आतिशच्या बॅट मधून. 30 धावा धाव फलकावरती. 30 ऑन बोर्ड. चांगला स्ट्रोक, चांगलं कनेक्शन पाहायला मिळालं, प्रॉपर टायमिंग पाहायला मिळालं. विशेष बाब म्हणजे या फटक्यामध्ये 30 धावा धाव फलकावरती. षटक क्रमांक 3 चा खेळ प्रगती पथावर. 3 चेंडू आतापर्यंत गोलंदाजाने हाताळले, 6 धावा त्याने खर्च केले या षटकामध्ये. आकाशचं महत्वपूर्ण षटक. वैष्णव 11 चेंबूर. पुढचा बॉल नो लुक शॉट खेळलेत. बॉलला पाठवले गोशांकित क्षेत्रात. रन मिळेल 1. धावसंख्या 1 ने पुढे सरकली आहे, जाऊन पोहोचली धाव फलकावरती आता 31 या आकड्यावर. 31. 31 धावा धाव फलकावरती झाल्यात. आजच्या संपूर्ण दिवसामध्ये वैष्णव 11 चेंबूर, म्हाळसा 11, विनर्स 11 वरळी विरुद्ध श्री स्वामी समर्थ बँड्रा. त्याचप्रमाणे तिसऱ्या सामन्यामध्ये ओमकार 11 गिरगाव विरुद्ध श्रेयांक 11 सचिन शेठ तपकीर यांचा संघ. हनन स्पोर्ट्स कळवा आणि त्यांच्या विरुद्ध साई कृपा 11. हे संघ इन ऍक्शन पाहायला मिळणार आहेत. एसटी रक्षक बॉल पर्यंत पोहोचलेत, रन मात्र मिळणार नाहीये. डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. 1 चौकार जरूर आलाय या षटकामध्ये. कमबॅक करतोय गोलंदाज. 5 बॉल आतापर्यंत त्याने हाताळलेत, 7 धावा त्याने खर्च केलेत. आणखीन एक चेंडू जर आपण पाहिलं तर आता निर्धाव आलाय, म्हणजेच 3 ओव्हरचा खेळ आता समाप्त झालाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 31 धावा धाव फलकावरती झाल्यात. गोलंदाजीसाठी 4थं षटक. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 31 धावा धाव फलकावरती झालेत. 2 गडी माघारी परतलेत. साहिलचा पहिला बॉल प्रचंड वेगात हाताळला होता. 1 धाव पूर्ण केली. एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल धाव फलकावरती 32. दुसरा दिवस. आपटलेला चेंडू बॅटची कडा घेऊन निघून गेलाय गोशांकित क्षेत्रात. रन मिळेल 1. उंची जास्त आहे या खेळाडूकडे, कारण त्या उंचीचा सातत्याने तो वापर करत असताना देखील पाहायला मिळतोय. 33 धावा धाव फलकावरती झाल्यात.
33 33 धाव फलकावरती विनायक जोशी आणि त्यांच्या समवेत आपण पाहतोय विश्वनाथ लिंगायत हे दोन ऑन फील्ड अंपायर आणि थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये या मॅच मध्ये अविनाश बंगाळ. पुढचा बॉल सोडून दिलेला चेंडू व्हाईट बॉल पंच घोषित करतायत. अतिरिक्त एक्स्ट्राची धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धावसंख्या एकाने पुढे सरकली आहे. 34 धाव फलकावरती झाल्यात 34. चला दोन्ही कर्णधारांना विनंती आहे पुढील मॅचचा टॉस केला जाईल. इनिंग ब्रेक मध्ये रेडी राहा. पुढचा बॉल बिग हिट या बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी. षटकार अतिशच्या बॅट मधून अतिश बाजी पाहायला मिळते. 6 धावा 40 धावा धाव फलकावरती 40 ऑन बोर्ड. विनर्स 11 वरळी विरुद्ध श्री स्वामी समर्थ बांद्रा. दोन्ही कर्णधारांना विनंती आहे आपण टॉस साठी रेडी राहा. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. चालू असलेल्या सामन्याच्या पहिल्या डावानंतर पुढील सामन्याचा नाणेफेकीचा कौल करून घेणार आहोत. आपण याची नोंद घ्यायची आहे. 14 षटक प्रगतीपथावर 40 धावा धाव फलकावरती झाल्यात. आतिशच्या बॅटमधून आतापर्यंत एक षटकार एक चौकार आलाय. सुफियानने त्याला चांगली साथ दिली आहे. त्याने आतापर्यंत एक षटकार टोकलाय. डाव सांभाळलाय. पहिला विकेट आला विकीचा. त्यानंतर मॅकमिलन माघारी परतल्यानंतर मात्र या दोन्ही फलंदाजांनी संघाची धुरा सांभाळली आहे. टीम महासा 11 या संघाकडून बॅटिंग करत असताना यावेळेला उसळी घेणारा चेंडू पाहायला मिळतोय. चांगला बॉल आणि रन मात्र मिळणार नाहीये. डॉट बॉल आलाय. विनर्स 11 वरळी साजनजी पाटील सरांचा हा संघ आहे आणि त्यांच्या विरुद्ध जर आपण पाहिलं तर श्री स्वामी समर्थ बांद्रा. दोन्ही कर्णधारांना विनंती आहे टॉससाठी रेडी राहा. पुढचा बॉल देखील पुन्हा एकदा उसळी घेणारा चेंडू अगदी नाकाच्या समोरून घासून गेलाय. बॉल बरोबर यष्टीरक्षकांच्या हातामध्ये. रन मात्र मिळणार नाहीये. डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. षटकार आल्यानंतर लगातारचे दोन्ही चेंडू आतापर्यंत जर आपण पाहिलं तर निर्धाव हाताळलेत गोलंदाजाने. पुन्हा एकदा 30 दिशा पाहायला मिळते. आणखीन एक चेंडू आता निर्धाव आलाय. षटक क्रमांक आता 4चा खेळ समाप्त झालाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धाव फलकावरती 10च्या सरासरीने 40. 2 गडी माघारी परतले टीम महासा 11. थोडासा नाराज आहे स्वतःवरती गोलंदाज साहिल कारण एक षटकार जरूर आला त्या षटकामध्ये. बडूडच की काय तो स्वतःवरती नाराज होताना पाहायला मिळतोय. नवीन गोलंदाज गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळतील. षटक क्रमांक 5. चंदन आले गोलंदाजीसाठी. सिद्धेशी तेली आणि सिद्धांजी सिंग यांना विनंती असणार आहे आपण व्यासपीठावर या. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वरळी मान्सून धमाका 2025 पर्व 2 मध्ये सिद्धार्थ सिंग आणि त्याचप्रमाणे सिद्धेशी तेली या स्पर्धेनिमित्त उपस्थित राहिलेत. आपणास विनंती आपण व्यासपीठावर या. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. पहिला बॉल उसळी घेणारा पाहायला मिळतोय. बॉल मात्र गोशांकी क्षेत्रात जात असताना पाहायला मिळालं. एक धाव जरूर आली आहे. धावसंख्या एकने पुढे सरकली आहे. 41 धावा धाव फलकावरती. 5वं षटक प्रगतीपथावर. चंदन आलेत गोलंदाजीसाठी. सुफियान आणि त्याच्या समवेत जर आपण पाहिलं तर आतिश ही जोडी बॅटिंग करत असताना टीम महासा 11 या संघाकडून पाहायला मिळते. अजूनही जर आपण पाहिलं तर शेवटचे 11 चेंडू अजूनही शिल्लक आहेत या पहिल्या डावातील. पहिल्या बॉलवर एकेरी धाव. पुढचा बॉल पडल्यानंतर आता खाली राहिलाय. बॉल घोषांकी क्षेत्रात जाताना पाहायला मिळतोय. बॅटला स्पर्श करून आणखीन एक धाव. धावसंख्या एकने पुढे सरकली आहे. 42 धावा धाव फरकावरती झाल्यात. 42 ऑन बोर्ड. पुन्हा एकदा बिगेट खेळण्याचा प्रयत्न. बॉल पुन्हा एकदा घोषांकी क्षेत्रात जाताना पाहायला मिळतोय. आणखीन एक धाव. 43 धावा धाव फलकावरती. 43. 3 बॉलमध्ये आतापर्यंत 3 धावा खर्च केल्यात गोलंदाज चंदनने. 5वं षटक तो हाताळतोय. महत्वपूर्ण षटक असणार आहे या मॅच मधील. महागडं षटक या संपूर्ण मॅच मध्ये आतापर्यंत जर आपण पाहिलं तर निलेशचं पाहायला मिळालं. त्याने 13 धावा खर्च केल्या होत्या. विकेट आली जरूर त्या षटकामध्ये. विशेष बाब राहील. पुढचा बॉल ह्या वेळेला उंच असा फटका पाहायला मिळतोय. लांब लचक 6 धावांसाठी षटकार आणि या 6 धावांच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे धाव फलकावरती 49. याच फटक्यांची गरज असणार आहे आता. मात्र सुफियानच्या बॅटमधून आलेला तो फटका
चांगलं कनेक्शन, प्रॉपर टायमिंग देखील पाहायला मिळालं. उंच असा पाहायला मिळाला फटका. उंची जास्त गाठली, लांबी देखील गाठली आणि त्यानंतर मात्र 6 धावांमध्ये या बॉलला परावर्तित केलं गेलं. 6 धावा षटकार आलाय. 49 धावा धाव फलकावरती 49. 5वं षटक प्रगतीपथावर आहे. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा पाहायला मिळाला हा बॉल. यष्टीरक्षक बॉलपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होते. पॉईंटमधून फिल्डर बॉलपर्यंत पोहोचले. ते एक धाव पूर्ण केली आहे. दुसरीचा प्रयत्न केला जात होता. एकाच धावेवर आता समाधान मानावं लागेल. धावसंख्या आता जाऊन पोहोचले धाव फलकावरती 50 या आकड्यावर. 50 ऑन अ बोर्ड. 50 धावा धाव फलकावरती झाल्या. टीम म्हाळसा 11 2 गडी माघारी परतलेत. आखूड टप्प्याचा बॉल, त्याच्यावरती आक्रमण. याही बॉलला पाठवलंय लांब लचक षटकार. वा, काय फटका खेळलाय पहा. जेवढ्या वेगात बॉल हाताळला होता तेवढ्या वेगातच बॉलला पाठवलं मैदानाच्या बाहेर 6 धावांसाठी. आणि धावसंख्या आता जाऊन पोहोचली धाव फलकावरती 56 या आकड्यावर. 56. 5 षटकांचा खेळ आता समाप्त झालाय. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 56 धावा धाव फलकावरती. या षटकामध्ये तब्बल 16 धावा खर्च केल्या चंदन यांनी. शेवटचं षटक, शेवटचे 6 चेंडू शिल्लक आणि शेवटचे 6 चेंडू हाताळण्यासाठी नवीन गोलंदाजाला आमंत्रित केलं जाईल. साहिल आलेत गोलंदाजीसाठी. सिद्धेजी गावंड यांना विनंती असणार आहे. सिद्धेजी तेली यांचा विशेष सन्मान केला जाईल व्यासपीठावर. या स्पर्धेनिमित्त आवर्जून उपस्थित राहिलेत. त्यांचा विशेष सन्मान केला जातोय आयोजन समितीच्या माध्यमातून. प्रसादजी पाटील यांना विनंती असणार आहे. आपल्या शुभ हस्ते हा विशेष सन्मान केला जाईल. सिद्धेजी तेली यांचं या स्पर्धेनिमित्त शुभागमन, त्यांचा विशेष सन्मान व्यासपीठावर केला जातोय. आणखीन एक चेंडू, दुसरा चेंडू देखील आपण पाहिलं तर आता निर्धाव येताना पाहायला मिळतोय. लगातारचे दोन्ही चेंडू निर्धाव आलेत. 56 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. शेवटचं षटक प्रगतीपथावर आहे. आतापर्यंत 2 चेंडू गोलंदाजाने हाताळलेत. शेवटचे 4 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. सिद्धेजी तेली साहेबांचा विशेष सन्मान व्यासपीठावर केला जातोय. या स्पर्धेनिमित्त आवर्जून उपस्थिती साहेबांची आणि साहेबांचा विशेष सन्मान व्यासपीठावर करण्यात येतोय. धन्यवाद साहेब, आपण वेळात वेळ काढून या स्पर्धेनिमित्त उपस्थित राहिलात आणि आमच्या कार्यक्रमाची आपण शोभा वाढवलीत. नो बॉल आणि आता पुढील बॉल असणार आहे फ्री हिट. पावसाला आता मात्र सुरुवात झाली आहे. धावा झाल्या धाव फलकावरती 57. पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा. फ्री हिटचा बॉल, फ्लिक ऑफ द रिचचा वापर. बॉलला पाठवलंय मैदानाच्या बाहेर, पण एकच धाव मिळणार आहे कारण गोशांकी क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल झाला होता. एकेरी धावेच्या मदतीने आता धाव संख्या जाऊन पोहोचली आहे धाव फलकावरती टीमची आता 58 या आकड्यावर. 58. चला पुढील सामना टीम विनर्स 11 वरळी, साजनजी पाटील सरांचा संघ आणि त्यांच्या विरुद्ध श्री स्वामी समर्थ बांद्रा. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती, आपण नाणेफेकीसाठी व्यासपीठावर या. हो, पुढचा बॉल पडल्यानंतर आता खाली राहिलाय, गेलाय बरोबर यष्टीरक्षकांच्या दिशेने आणि हा बॉल देखील आता आपण पाहिलं तर डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. शेवटचं षटक प्रगतीपथावर आहे. 58 धावा धाव फलकावरती झाल्यात. आणखीन एक चेंडू यष्टीरक्षकांच्या वेध घेणारा पाहायला मिळतोय आणि आता धावबाच्या स्वरूपात आता विकेट देखील येताना पाहायला मिळते. रन झाले धाव फलकावरती 58. 58. टीम म्हाळसा 11.
स्वप्नील आलेत नवीन फलंदाज. स्वप्नील शिंदे बॅटिंगसाठी येताना पाहायला मिळत आहे नॉन स्ट्रायकिंग एंडला. आणि आता शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे या पहिल्या डावातील. शेवटचा बॉल प्रचंड वेगात पाहायला मिळतोय आणि हा बॉल देखील आपण पाहिलं तर आता निर्धावच येताना पाहायला मिळतोय. काय गोलंदाजी पाहायला मिळाली. शेवटच्या षटकामध्ये अवघ्या 2 धावा गोलंदाजाने खर्च केल्यात. म्हणजेच पहिल्या डावाचा खेळ आता समाप्त झालाय. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर 58 धावा धावफलकावरती झाल्या. जिंकण्यासाठी 36 बॉल आणि 59 धावांची गरज असणार आहे टीम वैष्णव 11 चेंबूर या संघाला सामना जिंकण्यासाठी. तर विनंती असणार आहे पुढील सामन्याचा टॉस केला जाईल. टीम विनर्स 11 वरळी साजनजी पाटील सरांचा संघ आणि त्यांच्या विरुद्ध श्री स्वामी समर्थ बांद्रा दोन्ही कर्णधार आपण टॉस साठी या व्यासपीठावर. रवी यादव कर्णधार टीम विनर्स 11 वरळी आपण नाणेफेकीसाठी व्यासपीठावर या. आणि श्री स्वामी समर्थ बांद्रा कर्णधार आपणास देखील विनंती असणार आहे आपण नाणेफेकीसाठी व्यासपीठावर यायचे. हॅलो, विनर्स कर्णधार रवी यादव टॉस साठी या. जशी दुसऱ्या डावाला सुरुवात होईल विनंती असेल जयजी भोसले सर आपण मायक्रोफोनचा ताबा घ्या. धन्यवाद. आवाज तुम्ही ऐकत होता अर्थात अभिषेकजी पाटील यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत होता. ॲडव्होकेट डॉक्टर साजनजी पाटील साहेब पुरस्कृत. त्याच वेळेला निशिकांतजी शिंदे यांच्या माध्यमातून या स्पर्धेला शुभेच्छुक भारतीय कामगार सेना सरचिटणीस यांच्या माध्यमातून आणि तथा शिवसाई दरबार यांच्या माध्यमातून आयोजित वरळी मान्सून धमाका 2025 हे दुसरं पर्व आपण पाहतो. दुसरा दिवस आणि पहिली मॅच. चला संघांना प्रत्येकाला लक्ष वेधेन मी दादांनो, उद्याच्या दिवशी काही रिझर्व डे ठेवण्यात आलेला नाही आहे. क्षेत्ररक्षण सजून घ्या. उद्या मंडे आहे, वर्किंग डे आहे. टार्गेट आहे या सामन्यामध्ये जिथे आघाडीची जोडी मैदानावरती दाखल होते. लक्ष ठेवण्यात आलंय 59 धावसंख्येचं लक्ष घेऊन आघाडीची जोडी मैदानावरती दाखल होईल. आपण टॉसकडे वळतोय. चला दोन्ही संघांचं लक्ष वेधूयात. नेक्स्ट मॅच टॉस करण्यात येईल विनर्स 11 वरळी आणि श्री स्वामी समर्थ बांद्रा. आघाडीची जोडी मैदानावरती दाखल होत असताना पाहायला मिळते आहे. चंदन आणि हर्षलला आपण मैदानावरती पाहतोय. खऱ्या अर्थानं पूर्वार्धाचा खेळ पाहिला तर पूर्वार्धामध्ये चांगली बॅटिंग केलेली पाहायला मिळाली होती. जिथे सुफियानने चांगला खेळ केला त्याच्या बॅटमधून 2 षटकार आले. एकंदरीत आतिशने चांगला खेळ केला त्याच्या बॅटमधून 2 षटकार आलेले पाहायला मिळाले. मॅकमिलन गोविंद तितकासा प्रभावशाली राहिला नाही. 3च बॉल त्याने फेस केले. 6 धावा त्याच्या बॅटमधून येत असताना पाहायला मिळाल्यात. 59 धावसंख्येचं टार्गेट आहे. पावसाळी रबर बॉल क्रिकेटमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. मुंबापुरीचं क्रिकेट 365 दिवस कदापि थांबत नाही. टेनिस बॉल, रबर बॉल, अंडरम क्रिकेट, गल्लीतलं क्रिकेट, मैदानी क्रिकेट, सातत्याने क्रिकेट आणि क्रिकेट. कारण ही क्रिकेटची पंढरीमध्ये आपण आहोत मुंबापुरीमध्ये आणि याच मैदानाने अगदी आंतरराष्ट्रीय क्रिकेट दर्जाचा खेळाडू देखील दिला. श्रेयस अय्यर याच मैदानाने दिला. या मैदानाने अनेक तारे सितारे दिले.
या मैदानावरतून येत असताना खऱ्या अर्थानं ॲडव्होकेट डॉक्टर साजनजी पाटील साहेब ज्यांनी ही स्पर्धा पुरस्कृत केली, त्यांच्यासारखे एक व्यक्तिमत्व या टेनिस क्रिकेट विश्वाला देखील दिलं, ज्यांच्या नावाने अनेक स्पर्धांमध्ये संघ उतरत असताना आपण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये पाहायला मिळतो. या मैदानाच्या आतमध्ये वळूयात. आघाडीची जोडी दाखल झाली. 59 धावसंख्येचा पाठलाग करायचा क्षेत्ररक्षण करणारा संघ. चला थोडीशी घाई करा. नेक्स्ट मॅच दोन्ही टीम कॅप्टन रिपोर्टिंग करा. टॉस करण्यात येईल. विनर्स 11 वरळी आणि श्री स्वामी समर्थ बांद्रा. चंदनला आपण स्ट्राईक एंडवरती पाहत आहोत. चंदन स्ट्राईक एंडवरती आहे. नॉन स्ट्राईक एंडवरती हर्षल, तर गोलंदाजी मार्कवरती पहिलं षटक. गोलंदाजी मार्कवरती सूर्य यप्पनला आपण पाहत आहोत. गोलंदाजी मार्कवरती श्रीला इन्व्हाइट करण्यात आलेलं पाहायला मिळतं. गोलंदाजी मार्कवरती श्री यप्पन गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळेल. सामन्याला सुरुवात. सेकंड इनिंग. उत्तरार्ध 59 धावसंख्येचा पाठलाग. आघाडीची जोडी मैदानावरती दाखल झाली आहे. आपण पाहतोय वरळी मान्सून धमाका 2025 प्रो लिंक वरून या स्पर्धेत थेट प्रक्षेपण पाहायला मिळतं. विपुलजी पांडुलकर आणि त्यांची संपूर्ण टीम आज कामकाज करत असताना पाहायला मिळते. या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आज या स्पर्धेचेच नाही तर आगामी कालावधीमधील अनेक स्पर्धा या यूट्यूब वाहिनीवरती तुम्हाला पाहायला मिळतील. सामन्याला सुरुवात. लेट्स प्ले. पंचांचा इशारा येईल. सेकंड इनिंगला होती सुरुवात. 59 धावसंख्येचा पाठलाग. पहिला बॉल. लोअर फुल टोस. पहिल्याच बॉलवरती आक्रमण. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार. व्हेरी फर्स्ट बॉल लोअर फुल टोस दिला आणि फुल टोलच वसूल केलाय. लांब लचक स्ट्रोक येत असताना पाहायला मिळतोय. अगदी आपण पाहिलं ना तर रबरच्या बॉलवरती एक जब्बर फटका पाहायला मिळाला. षटकार आला. संघाची धावसंख्या 6 ने अकाउंट ओपन केलं. इरादे स्पष्ट आहेत ते चंदनचे. त्याने लांब लचक षटकार ठोकत असताना याच आविर्भावामध्ये आणि अगदी थाटामध्ये सुरुवात केली आहे. या फटक्यांसाठी जाणले जाणारे खेळाडू खऱ्या अर्थानं पाहायला मिळतात. आपल्या आविर्भावाला साजेसा खेळ करावा लागतो, किंवा आपल्या रिपिटेशनला शोभा देणारा खेळ. फटका फसलाय. बॅटचा स्टिकर दबा लागला. क्षेत्ररक्षक दूर आहे. वॅकेन्सी एरिया आहे. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतो. बॅकअप चांगलं पाहायला मिळालं. धावा मिळतात त्या 2. एकंदरीत या स्पर्धेमध्ये आपण अनेक तारे सितारे कालच्या दिवशी पहिल्या दिवसामध्ये पाहायला मिळाले. केतनचा खेळ पाहायला मिळाला. पवन केणे देखील या स्पर्धेमध्ये खेळत असताना पाहायला मिळाला. ओमकार देसाईचा एक विशेष सन्मान या व्यासपीठावरती होत असताना आपण पाहायला मिळाला होता. अनेक दिग्गज खेळाडू, स्टार खेळाडू काल खेळले. आजही त्याच दर्जाचे आणि त्याच ताकदीचे तोला मोलाचे खेळाडू निश्चित येतील. सरळ बॅटने स्टँड अँड डिलिव्हर्ड. स्टँड अँड डिस्पॅच. मॅग्निफिसंट स्ट्रोक. षटकार. काय स्ट्रोक केला. फुलर लेनचा बॉल. सरळ बॅट. सरळ बॅटने केलेला हा स्ट्रोक इथे पाहायला मिळाला. काय तो बॉल, काय तो फटका. सगळं कार्यक्रम कसा अगदी ओके मध्ये. षटकार आला. संघाची धावसंख्या 13 धावा धावफलकावरती आहेत. दोन्ही बॅटरने खाईन तर तुपाशी, नाही तर राहीन उपाशी असाच मेसेज दिलाय. कारण दोन्ही बॅटरचा आपण विचार केला तर दोन्ही बॅटरने षटकारानंच अकाउंट ओपन केलंय. दोन्ही बॅटरच्या बॅटमधून 6 धावा आल्यात. याही वेळेला लगातार दुसरा खेळण्याचा प्रयत्न. मनसुबे उधळून लावल्यात. क्षेत्ररक्षक दूर राहिले. चेंडूपर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न चांगले होते. पहा, क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती कोणतीही धावसंख्या यशाची हमी देत नाही. आता मात्र पूर्वार्धामध्ये 58 धावा बनवलेला संघ असा एक वेळेला म्हणत असेल की आम्ही एक मोठी धावसंख्या उभी केली आहे, परंतु एक ब्राईट स्टार्ट ज्या वेळेला चंदन आणि हर्षलने संघाला मिळवून दिला त्याच वेळेला क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाचे धाबे दणाणले असतील. सुरुवात तर इतकी दमदार झाली आहे. शेवट कसा होतो अनेक वेळेला आपण म्हणतो ना, वेल बिगन इज हाफ डन. श्रीवरती हल्ले चढवले गेलेत. धावफलकावरती धावा आहेत ते एकंदरीत 15 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. काल आणखीन एक मोठा विक्रम पाहायला मिळाला. खरं तर गोलंदाजीच्या जोरावरती अनेक मैदानं गाजवणारा एक बॉलिंग ऑलराऊंडर
ज्याने मात्र कालचा दिवस गाजवला. 7 बॉल 26 ची मॅच, 6 बॉल मध्येच त्याने फिनिश केली. 1 बॉल ठेवून सामना फिनिश केला होता. विक्रोली या संघाचा विक्रोळीचा मुळात असणारा राहुल वराडकरने यावेळेचा बॉल ऑन साइडला बॅट फिरवली की दानपट्टा, चेंडू सीमारेषेच्या लगत, परंतु निर्णय इथे पाहावा लागेल. तिथे धावा अर्जित करण्यात आल्यात. एकंदरीत 2 कंप्लीट, तिहेरीचा प्रयत्न 3 कंप्लीट झालात. पंचांचा इशारा वन शॉट, केवळ 2 धावा येतील. धावा तर आल्यात या मॅच मध्ये. आडव्या बॅटने खेळलेला हा बॉल टॉप ऑफ दी बाउन्स आले, बॅकफुटला आला. ऑन साइडला हा स्ट्रोक अटेम्प्ट केला. रन्स तर मिळाल्यात त्या 2. काय सुरुवात झाली आहे पहा ना. केवळ आक्रमणच इथे पाहायला मिळतात. धावा आणि धावांचा रतीपद रचलाय. पावसाने काही अंशी दडी मारली आहे. पाऊस काही काळ थोडा वेळ थांबलाय, परंतु धावा इथे पावसाप्रमाणे धो बरसत आहेत. आज आपण पाहतोय ना 27 जुलै, काल 26 जुलै होऊन गेलाय. खरं तर 26 जुलै मुंबईकर कदापि विसरतही नाहीत. पुढचा बॉल या वेळेला वेगाने टाकला. यस्टनच्या पाठीमागे, कॉट बिहाइंड विकेट, सॉफ्ट डिसमिसल. धक्का क्रमांक पहिला. फलंदाज हर्षल होतो इथे बाद. चला नेक्स्ट मॅच. दोन्ही टीम कॅप्टन आम्ही लक्ष वेधतोय. श्री स्वामी समर्थ बांद्रा टीम कर्णधार. चला टॉस साठी या. विनर्स 11 वरळी टीम कॅप्टन. चला टॉस साठी या. लगेच आपण टॉस करतो आहोत. आणि बॅटिंग करणारा संघ तुमच्यासाठी डगआउट्स आहे. समोरच्या बाजूला बॅटिंग करणारा संघ, आपण मैदानावरती आहात. डगआउट्स मध्ये जाऊन बसा. तिथे चेअर ठेवण्यात आल्यात. काय पहा ना, मजेदार गोष्ट आहे. धावफलकावरती धावा सध्याच्या घडीला त्या 17. अरे दादा, पहिल्या बॉलला 6, दुसऱ्या बॉलला एक सिंगल झाले 7, तिसऱ्या बॉलवरती 6 मिळालाय. वरती धावा त्या 17, 17 ऑन दी बोर्ड. सोलह है. अच्छा खाया है, 2 छक्के भी आहे. श्री 16 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. गोलंदाजीमध्ये फेरबदल. गोलंदाजी मार्कवरती यतीशला आपण पाहत आहोत. यतीशला इन्व्हाइट करण्यात आलाय. तो गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळेल. नवीन बॅटर मैदानावरती पाहायला मिळतोय. चंदन स्ट्राइक वरती चंदन. यावेळेचा बॉल फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये. यष्टिरक्षक मॅकमिलन गोविंद चेंडू पर्यंत पोहोचतोय. काय झेल टिपलाय त्याने. अमानवीय, अविश्वसनीय झेल इथे टिपलाय. एक्स्ट्राऑर्डिनरी फिल्डिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. तो जिथे होता ते यस्टनच्या पाठीमागे आपण पाहिलं ना, तर तिथून बाहेर निघणं, अर्थात ही जागा बनवणं, तदनंतर बॉलला जज करणं, बॉडीचं संतुलन बनवणं. पावसाळी रबर बॉल क्रिकेट आहे. ही ओलसर आउटफील्ड आहे आणि या ओलसर आउटफील्डमध्ये गवतामधून मार्गक्रमण करणं, चिखलामधून पाय टाकणं, तदनंतर कॅच टिपणं. मॅकमिलन गोविंद काय झेल टिपलाय. कॅच आवडली असेल तर टाळा होऊ द्या त्याच्यासाठी. आपला हातून मॅकमिलन गोविंद एक सिंगर आहे. मॅकमिलन गोविंद एक क्रिकेटर आहे. मॅकमिलन गोविंद एक ऑर्गनायझर आहे. उत्तन गावाला बिलॉंग करतो. मीरा रोड विभागातील हा खेळाडू. धावफलकावरती आहे. त्या 16 विकेट मिळवली आहे.
चला नेक्स्ट मॅच टॉस साठी पुन्हा एकदा लक्ष वेधेन श्री स्वामी समर्थ बांद्रा टीम कॅप्टन या अन्यथा पुढची मॅचची षटक कमी करण्यात येतील. आयोजकांनी या गोष्टीची सूचना दिली आहे, कारण आज जास्तीच्या मॅचेस, आज 8 मॅचेस खेळवायच्या आहेत. त्यामध्ये फायनल आहे, सेमीफायनल आहे. हाफ ट्रॅकर बॉल, टॉप ऑफ द बाउन्स, कव्हर्सला खेळ आहेत. रन्स मिळतील ते 4. इथे येतो तो चौकार. चौकार आला. व्हेरी फर्स्ट बॉल मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंड वरती बॅटर अजित आणि त्याच्या बॅटमधून निघणारा हा चौकार इथे पाहायला मिळतोय. काय त्याने सुरुवात केली पाहणं. पहिले 2 बॅटर षटकाराने सुरुवात केली. अजित आला, त्याने स्ट्राईक वरती आला, चौकार ठोकला. आधी अधिकची उसळी इथे प्राप्त झाली होती. गोलंदाजाला दंडित करण्यात येत आहे. अवांतर धाव, संघाची धावसंख्या अवांतरच्या मदतीने 21 धावा धावफलकावरती आहेत. उत्तन असेल, अगदी त्याच वेळेला वसई विरार विभागातील अर्नाळा असेल, दांडी असेल, किंबहुना ही जी गावं आहेत ना ती नेहमी समुद्रावरती, किनाऱ्यावरती क्रिकेट खेळतात. कॅच ड्रॉप झाली आहे, घोषांकित क्षेत्र आहे, रन्स इथून 1 मिळेल. डिक्लेअर झोन एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या वधारती आहे. 22 धावा धावफलकावरती 59चा पाठलाग करत असताना 22 ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट. 2 फलंदाज बाद झाल्या. पुढचा चेंडू यावेळेला देखील उजव्या एसीच्या बाहेरचा बॉल, एज अँड टेकन. आणखीन एक फलंदाज अजित देखील होतोय बाद. आघाडीचे फ्रंट लाईन मध्ये आपण पाहिलं ना तर टॉप ऑर्डर मध्ये बॅटिंग करणारे दोन्ही बॅटर बाद झाले. तदनंतर आणखीन एक धक्का दिला, अर्थात 4थ्या क्रमांकावरचा अजित देखील बाद झालाय. 3 विकेट मिळवल्या आहेत एकंदरीत. या मागील आपण जर का विचार केला तर मागील 4 बॉलमध्ये 3 विकेट गमावल्यात. 4 बॉलमध्ये 3 विकेट मिळाल्यात. परंतु यामध्ये कोइन्सिडन्स असा राहिला ना की जे 3 फलंदाज बाद झाले तर तिन्हीच्या तिन्ही कॅचेस जे मात्र एकमात्र क्षेत्ररक्षक मॅकमिलन गोविंदने टिपल्यात. श्री स्वामी समर्थ बांद्रा टीम, एक लास्ट कॉल आहे तुमच्यासाठी. अन्यथा मोठ अपोनंट टीम जास्त षटक खेळेल, तुम्हाला एक षटक कमी खेळावा लागेल. टॉस साठी या. आकाश नवीन बॅटर स्ट्राईक एंडवरती पहिला बॉल त्याच्यासाठी एक वेगाने टाकलेला चांगल्या दाटणीची गोलंदाजी यतीशने केली. विकेट टेकर गोलंदाज, विकेट त्याने मिळवल्यात. यावेळेचा फटका फसला. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षकाने उशिराने स्टार्ट घेतली आहे. फेकी करण्यात येते. तद्वर मात्र धाव केवळ 1 विकेटून प्राप्त होत असताना पाहायला मिळेल. खरं तर लॉंगॉनच्या क्षेत्ररक्षकाचा हा झेल होता. मिड विकेटच्या क्षेत्ररक्षक तिथवर पोहोचण्याचा प्रयत्न करत होता, कॅच होऊ शकली नाही. बेन स्ट्रोक सारखंच काहीतरी घडलं की काय बॉल दिसलाच नाही लॉंगॉनच्या क्षेत्ररक्षकाला. धावफलकावरती धावा त्या एकंदरीत 23 ऑन दी बोर्ड. 23 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकामध्ये 16 तर दुसऱ्या षटकाचा आपण विचार केला तर आल्या त्या 7. अर्थात या षटकामध्ये यतीशने विकेट मिळवल्या त्या 2 महत्वपूर्ण 2 विकेट त्याने मिळवल्या पहिल्या षटकामध्ये. 1 विकेट श्रीने गोलंदाजी करत असताना तो पाहायला मिळाला होता. धावफलकावरती आहेत धावा 23. येणाऱ्या 24 बॉलचा खेळ अजूनही शेष आहे आणि 24 बॉलमध्ये 59चा पाठलाग करत असताना अजूनही आवश्यकता राहील जिंकण्यासाठी ती 36 धावसंख्येची. 36ची गरज. 24 चेंडू आणि 36 धावा. गोलंदाजीमध्ये फेरबदल. अतिशला इन्व्हाइट करण्यात आलंय. त्याला गोलंदाजी मार्कवरती आपण पाहत आहोत. तो गोलंदाजी मार्कवरती अतिश दाखल होत असताना पाहायला मिळेल. एक बॅटिंग ऑलराऊंडर खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. या नेक्स्ट मॅचचा आपण टॉस करतोय. नाणेफेकीचा कौल. एका बाजूला विनर्स 11 वरळी आणि त्याच्या अगेन्स्ट श्री स्वामी समर्थ बांद्रा या 2 संघांदरम्यानची लढत. नेक्स्ट मॅच. यस, टॉस केला जातोय. अनिल साहेबांच्या शुभ हस्ते या सामन्याचा टॉस केला जाईल. एका बाजूला श्री स्वामी समर्थ आणि दुसऱ्या बाजूला विनर्स वरळी या 2 संघांमध्ये या सामन्याचा टॉस केला जाईल. हेड्स इज द कॉल आणि यस हेड्स आले. टॉस जिंकलाय प्रथमतः. निर्णय काय असेल ते सांगू जरा 2 मिनिटात.
बॉलिंग घेऊ आम्ही. या मॅचसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. जास्त वेळ घेत नाहीये कारण सामना ऑलरेडी मैदानामध्ये सुरू आहे. येस, ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. आकाशच्या बॅटमधून निघणारा, आकाशाला गवसणी घालणारा हा षटकार पाहायला मिळाला होता. पावसाचं आगमन होत आहे. पावसाळी क्रिकेट आहे. पाऊस आल्यानंतर क्रिकेट थांबत नाही. क्रिकेट एक वेगळीच बाब देऊन जातो. पहा ना, खऱ्या अर्थानं आपण पाहिलं ना तर पावसाळी रबर बॉल क्रिकेटमध्ये बॅट वेगवेगळ्या रंगाच्या पाहायला मिळतात. खेळाडूंच्या ड्रेस कोड्सवरती तितकेसे बंधनं नसतात. यावेळेचा बॉल बॅटच्या उजव्या बाजूला लागला आणि अर्थात पॉइंटला चेंडू ट्रॅव्हल होतोय. रस मिळतात त्या 4. चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार. चौकार. आदरणीय निशिकांतजी शिंदे साहेब, खरं तर यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर या जर्सीस आपण पाहत आहोत. चौकार आला. चौकाराच्या मदतीने धावफलकावरती 34 धावा धावफलकावरती आहेत. 34 ऑन दी बोर्ड. 34 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. मॅकमिलन गोविंद देखील गोलंदाजी करतो, परंतु आज या मॅच मध्ये तो गोलंदाजी करताना पाहायला मिळेल का? 25 ची आवश्यकता राहिली. 18 बॉल आणि 25 ची गरज. दोनच चेंडूचा खेळ संपलाय. 10 धावा आल्या. मागील 2 बॉलवरती 2 मोठे फटकेबाजी आली. एक अवांतर धाव. एकंदरीत 13, जिथे आपण पाहिला तर 11 आल्या. सर्व खेळाडू एकत्रित आले. असं वाटलं की षटक इथे संपलं की काय. यावेळेचा बॉल आकाश जी बॅटिंग करतोय ना, बॉलला जणू काय तो शाल श्रीफळ देत सन्मानापूर्वक बाहेर पाठवतो. त्याने ठोकलेला षटकार असेल, जास्तीचं पदललित ते करत नाही. बॉडीला जास्तीचा ताण देत नाही. स्ट्रेच थोडीफार करतो आणि तदनंतर मोठे स्ट्रोक खेळतोय. चेंडू निर्धाव स्वरूपाचा आलाय. पुढचा बॉल पुन्हा एकदा आडवा बॅटने ऑन साइडला. हा आकाशचा थाट. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. गोलंदाजाची लावली आहे त्याने वाट. ठोकलाय षटकार. स्कोर कार्ड वरती धावसंख्या आता मात्र वेगाने पुढे सरकते. 40 धावा धावफलकावरती आहेत. 40 रन्स ऑन दी बोर्ड. मॅच मध्ये जी काही कलाटणी आली ना, कारण आकाश तो मैदानाच्या आतमध्ये आला, त्याची एंट्री झाली. ग्रेट गोलंदाजाची ज्या पद्धतीने त्याने वाट लावली आहे, चांगली फटकेबाजी पाहायला मिळाली. प्रत्येक चेंडू बाउंड्री लाईनची घेत असताना भेट पाहायला मिळालाय. अगदी थाटात बॅटिंग करतोय मैदानावरती हा खेळाडू. संघाची धावसंख्या 40 धावा धावफलकावरती. मॅच मध्ये कमबॅक. फलंदाजी करणारा संघ इथे मात्र मॅच मध्ये शिरकाव करतोय. या मॅच मध्ये आता कलाटणी मिळाले. येणारे चेंडू राहिले ते 20 बॉल आणि 19 ची आवश्यकता. 20 चेंडू आणि 19 ची गरज. पुढचा चेंडू पुन्हा एकदा अतिचा हा बॉल, जो मात्र थोडाफार दूर राहिला. घोषांकी क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय. सिंगल मिळेल. येणारे जिथे मात्र एकेरी धाव, एकेरीच्या मदतीने धावफलकावरती धावा त्या 41. 19 चेंडू आणि 18 ची गरज. 19 चेंडू आणि 18 ची आवश्यकता राहिली या सामन्यामध्ये. पुढचा बॉल यावेळेला सरळ बॅटने इथे केला. क्लास दाखवला. बॅटिंग झक्कास. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. आणखीन एक दमदार षटकार. काय बॅटिंग करतो आकाश. प्रत्येक चेंडू मागे मोठे स्ट्रोक त्याच्या बॅटमधून लिहिलेले आहेत. प्रत्येक बॉलवरती मोठे फटकेच त्याच्या बॅटमधून पाहायला मिळालेत. संघाची धावसंख्या जिथे मात्र 47, अर्थात 12 ची आवश्यकता राहिली या मॅच मध्ये. येणारे 18 चेंडू आणि 18 चेंडू मध्ये 12 ची गरज. एक लक्ष वेधेन मी, मैदानाच्या बाहेर, गेटच्या बाहेर जेवढी वाहनं आपण पार्क केली आहात, ती वाहनं आपण सुस्थळी पार्क करा, कारण थोड्याच वेळामध्ये गणरायाचंही आगमन होणार आहे. आणि त्याकरिता आम्ही लक्ष वेधू आपलं की आपण जी काही वाहनं पार्क केलं आहात ती सुस्थळी पार्क करा. 18 बॉल आणि 12 ची आवश्यकता आहे. 18 चेंडू आणि 12 ची गरज. एका षटकामध्ये सपाटून मार खाल्ला आतिशने. 24 धावा त्याच्या षटकामध्ये आल्या.
ज्यामध्ये इन्क्लुडिंग 3 षटकार होते आणि 1 चौकार. आकाशने बॅटिंग केली, जणू काही एखाद्या सामन्याचे हायलाइट्सच पाहतो असं वाटलं होतं. त्याचा हा खेळ पाहता ऑन साइड ऑफ साइड चांगल्या थाटात बॅटिंग करतोय. उजवेशीच्या बाहेर वेगाने टाकला हा बॉल. इथे बाईकच्या स्वरूपामधून गोशांकित क्षेत्रामधून धाम येते ती 1. शोल्डर डाऊन झालेत आता मात्र क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाचे मनसुबे उधळून लावलेत. संघाची धावसंख्या 31 ला आपण पाहतो. धावफलकावरती आहे ती 48. 11ची गरज. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा गोशांकित क्षेत्राकडे ट्रॅव्हल होईल. एकेरी धाव मिळते. 10ची आवश्यकता राहिली आहे. 49 धावा धावफलकावरती आहेत. धावफलकावरती धावा आहेत त्या 49. यावेळेचा बॉल सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक चेडूच्या खाली. जजमेंट चांगला आहे. झेल टिपला झेल. संपला फलंदाजाचा खेळ. आणखीन एक धक्का. फलंदाज क्रमांक बाद होईल. इथून 3रा. चार फलंदाज बाद झालेत. अतिशय एक चांगला झेल टिपलाय. फलंदाज बाद होतोय परंतु आकाश नॉन स्ट्राईक एंडवरती. हार आणि जीत याच्यामधली एक सर्वाधिक मोठी भिंत म्हणून आकाश मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. निखिल येतोय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी. आकाशने 3 षटकार 1 चौकार. एकंदरीत 24 वरती तो नॉट आउट बॅटिंग करतोय. सरळ बॅटने केलेला हा बॉल इथे निखिलच्या बॅटमधून एक सिंगल मिळेल. दुहेरीचा प्रयत्न करण्यात येत असताना पाहायला मिळतो आहे. दुहेरी धावेसाठी पलटल्यात वेगाने. सेकंड रन कंप्लीट झाल्या. 3ऱ्याचा प्रयत्न होईल का? 3री धाव देखील कंप्लीट झाली आहे. मैदानाच्या आतमध्ये बॉल गळा झालाय. 3 धावा इथून कंप्लीट झाल्यात. 4थीचा प्रयत्न. 4थी कंप्लीट होतीये. क्षेत्ररक्षक शोध करतायत. मोये झालाय आणि धावा मिळतील त्या 4. पहा इथे 1 धाव होती. बॉल गळा झाला आणि जिथे 4 धावा पळून पूर्ण करण्यात आल्यात. क्षेत्ररक्षक तर आतिश म्हणत असेल हे प्रभू हे हरिनाम कृष्ण जगन्नाथम प्रेमानंदी ये क्या हुआ. धावा आल्या त्या 4. हातात तोंडाशी आलेला घासच हिसकावून घेतलाय. 53 धावा धावफलकावर आहेत. केवळ 6ची आवश्यकता. 4 धावा निखिलच्या बॅटमधून. 6ची आवश्यकता. ऑन साइडला खेळलेला हा स्ट्रोक 1 धाव निश्चित मिळेल. श्री येतोय चेंडूवरती. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या पुन्हा एकदा वधारते. 54 धावा धावफलकावरती. 5ची गरज. आयोजकांचा खरं तर वेळच वाचवला या मॅचने. कारण येणारे अजूनही आपण पाहिलं ना तर चेंडू बाकी आहेत. ते एकंदरीत 13 बॉलमध्ये 5ची गरज. 13 चेंडू आणि 5ची आवश्यकता. नेक्स्ट मॅच टॉस झालाय. टॉस जिंकला. विनर्स टीमने टॉस जिंकला आणि निर्णय घेतलाय तो क्षेत्ररक्षणाचा. विनर्स टीम आपण तयार राहा. लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. प्रत्येक संघाचं लक्ष वेधूयात. वेळेच्या बाबतीत सहकार्य करा कारण 8 मॅचेस आज कंप्लीट करायचे आहेत. वेळेच्या बाबतीत प्रत्येकाने सहकार्य करा. एक चांगली स्पर्धा आपण खेळतोय. या स्पर्धेमध्ये आपण दाखल झाला आहात. हा स्टँडर्ड आपण उंचवायला हवा आणि त्याकरिता आपण वेळेच्या बाबतीत प्रत्येकाचं सहकार्य चांगल्या दर्जाचं आणि अपेक्षित राहील. 5ची आवश्यकता. हा बॉल खाली राहिला. एक सरप्राईज पॅकेज होता. अपेक्षा केली होती बॅटरने की जास्तीचा बॉल उसळी घेईल. हा डॉट बॉल येतोय. येणारे चेंडू राहिले ते 12 बॉलमध्ये 5ची आवश्यकता. 12 चेंडू आणि 5ची गरज. चालू असलेली मॅच उशिरा आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी वैष्णव 11 चेंबूर आणि त्याच्या अगेन म्हाळसा 11 या 2 संघांदरम्यानची लढत. पूर्वार्धामध्ये टॉस जिंकला होता. अर्थात टीम वैष्णव 11 चेंबूर टीमने टॉस जिंकला होता. प्रथम क्षेत्ररक्षणाचा त्यांनी निर्णय घेतला. आता मात्र उत्तरार्धामध्ये बॅटिंग करत असताना या धावसंख्येचा पाठलाग अगदी लिलया करत असताना वैष्णव 11 चेंबूर या टीमला आपण पाहत आहोत. पावसाळी रबर बॉल क्रिकेट आला ना की खेळाडूही बदलतात. गोलंदाजीमध्ये फेरबदल.
यावेळेचा बॉल मॅकमिलन गोविंद गोलंदाजी मार्कवरती आलाय, झेल हवेमध्ये. सी चेंडूवरती येतं, फेकी करण्यात येईल. तद्वर मात्र 2 धावा सहजरित्या पळून पूर्ण करण्यात आल्यात. काही कॅचेस झाल्या नाहीत. काही वेळेला आपण पाहिलं ना तर गोलंदाजी त्या दर्जाची होऊ शकली नाही. टार्गेट आपल्याकडे छोटं होतं, गोलंदाजांनी तो खेळ करू शकले नाही. परंतु बॅटिंग लाजवाब झाली आहे. आणखीन एक क्लास इथे पाहायला मिळाला. मॅच फिनिश केली आहे, सामना संपवला या चौकारानं. अर्थात निखिलच्या बॅटमधून चौकार आला आणि मॅच इथे त्याने संपवली. 10 बॉल राखून आणि इथे 6 विकेट राखून हा सामना इथे जिंकला गेलाय. चांगला खेळ झाला. मॅन ऑफ द मॅच या आपण बेस्ट कॅन्डिडेट या आपण इन्व्हाइट करतोय. गोलंदाजी केली होती, एक विकेट ज्याच्या नावावरती राहिली. बॅटिंग करत असताना 10 बॉल मध्ये 24 धावांची खेळी साकारणारा आकाश, मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच या आपण इन्व्हाइट करतो. आकाश प्लेअर ऑफ द मॅच लगेचच हा पुरस्कार देण्यात येईल. चला मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण सजून घ्या. विनर्स 11 वरळी संघ त्वरित आपल्या क्षेत्ररक्षण सजून घ्या आणि आघाडीची जोडी मैदानावरती दाखल होतात.